हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग व्हिडिओकडे वळूयात. तर आता आपण पाहणार आहोत, इथे आबा जे आहेत ते राणीला म्हणत असतात की राणी, पण तिकडे जाण्यासाठी विक्रांतला काय खोटं बोलून जाणार आहात? विक्रांतला ते पटेल का? तर त्यावेळी आता इंद्रा आणि राणी त्याच गोष्टीचा विचार करत असतात की विक्रांतला काय बोलून इथून जायचं आहे, कारण त्याने एक दिवस तरी सुट्टी दिली पाहिजे. तर आता आबा बोलतात की मला तर हे शक्य वाटत नाही, पण तरीसुद्धा तुम्ही विचार करा. तर त्यावेळी इंद्रा बोलतो, तेवढ्यातच मला ती बोलते की आपण एक काम करू शकतो, आपण माझ्या माहेरी चाललो आहोत हे सांगूयात. तर आता इथे आबा बोलतात की नाही, आणि इंद्रा देखील बोलतो की नाही, तो नाही जाऊ देणार. तर त्याचनंतर आता इथे राणी बोलते की मग काय केलं पाहिजे. राणी आता थोडा विचार करते आणि त्यावेळी आबांना म्हणते की आबा, आपण एखाद्या जमिनीच्या कामासाठी चाललो आहेत असं सांगायचं का? तर त्यावेळी आबा बोलतात की नाही राणी, हे वर्क होणार नाही. तर त्यानंतर सगळेजण विचार करू लागतात की काय सांगितल्यानंतर विक्रांतला पटेल. आणि त्यावेळी अचानकच राणीच्या डोक्यात येतं की हो, असा प्लॅन केल्यानंतर कदाचित विक्रांतला खरं वाटेल. तर आता राणी जी आहे ती आबांना प्लॅन सांगू लागते. तर त्यावेळी राणी प्लॅन सांगत असताना इंद्रा आणि आबा मालती सगळेजण ऐकत असतात आणि त्याचवेळी आबांना असं वाटतं की हो, कदाचित हा प्लॅन वर्क होऊ शकतो. पण मालती बोलते की नाही, हे असं तो विक्रांत ऐकणार नाही. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की कदाचित मला असं वाटतं की राणीचा प्लॅन वर्क होईल, आपण असंच करून पाहूयात. तर त्यावेळी आता मालती बोलते की जर विक्रांतने आपलं खोटं पकडलं तर त्यावेळी आता इथे आबा बोलतात की पण मालती, प्रयत्न तर करून पाहायला हवा ना. तर त्यावेळी राणी ही बोलते की हो मालती मॅडम, आपल्याला एकदा खडा टाकून पाहायला हवा, जे होईल ते होईल. तर आता आबा बोलतात की ठीक आहे राणी, तू तुझ्या आई बुवांना कॉल कर. तर आता राणी जी आहे ती लगेचच कॉल करू लागते आणि आता राणीचा काय प्लॅन आहे तो आई बुवांना फोनवरती सांगते. आणि त्याचनंतर आता इथे राणी, इंद्रा, मालत आणि आबा सगळेजण त्या प्लॅनसाठी रेडी झालेले असतात. तर आता इकडे बुवा आणि राणीची आई दोघीही जण ओरडत ओरडत राणीच्या घरापर्यंत आलेले आहेत. आणि त्या दोघांचा आवाज ऐकून इथे विक्रांत जो आहे तो घराबाहेर आलेला आहे. त्याला वाटतं की का बरं एवढा ओरडा चालला आहे आणि ह्यांचं काय चाललं आहे नक्की, तेच पाहण्यासाठी तो बाहेर येतो. तर आता इथे बुवांची अवस्था एवढी वाईट झालेली आहे आणि साधं त्यांना चालताही येत नाही हे विक्रांतला दिसतंय. तर त्यावेळी आई मोठ्याने राणी राणी म्हणून ओरडत असते आणि म्हणते की तुझ्या बुवांना काय झालंय बघ एकदा. तर आता इथे राणी जी आहे ती लगेचच पळत पळत येते आणि बुवांची विचारपूस करू लागते. तर त्यावेळी राणीची आई बोलते की राणी, यांना ना बघ ना परत पहिल्यासारखं होतंय ग, लवकरात लवकर यांना दवाखान्यात नेलं पाहिजे ग, नाहीतर मला तर खूप भीती वाटते. तर आता राणी बोलते की हे बघ आई, तू काळजी करू नकोस, आपण बुवांना लवकरात लवकर हॉस्पिटलला नेऊयात. तर त्यावेळी इथे आबा, इंद्रा आणि मालती हे तिघेही जण येतात आणि त्यावेळी राणी जी आहे ती इंद्राला बोलते की सर, चला ना आपण बुवांना हॉस्पिटलला घेऊन जाऊयात. तर त्यावेळी आता इथे इंद्रा बोलतो की हो राणी, आपण लवकरात लवकर बुवांना हॉस्पिटलला घेऊन जाऊयात, त्यांना काहीही होणार नाही, तू काळजी करू नकोस. तर त्यानंतर राणी आणि इंद्रा बोलत असतानाच विक्रांत पुढे येतो आणि बोलतो की इंद्रा, अरे त्याचा काय फायदा आहे, या बुवांना मरू देत, असं तसंही आता ते मरायलाच आले आहेत. तर त्यावेळी आता इथे असं बोलल्यानंतर राणीला खूप वाईट वाटतं असं ती दाखवते आणि त्याचनंतर इंद्रा बोलतो की हे बघ विक्रांत, हे सगळं सिरियस आहे आणि तू काय बोलतोयस. तर त्यावेळी आता विक्रांत बोलतो की काय बोलतोय, आणि मला सांग, तुमच्याकडे आता त्यांना नेण्यासाठी गाडीही नाही आणि तुमच्याकडे पैसेही नाहीत. तर आता इथे राणी बोलते की सर, चला उशीर नको व्हायला, आपण बुवांना लवकरात लवकर हॉस्पिटलला नेऊयात. तर त्यावेळी आता इथे ही जी उर्मिला आहे ती मध्येच बोलू लागते. ती बोलते की जा जा, त्यांना हॉस्पिटलला न्या, नाहीतर मरेल आमच्याच इथे दारात. तर आता असं बोलून आता ती त्यांना आणखीन वाईट वाटेल असं बोलत असते. तर आता इथे बाकी विक्रांत आणि उर्मिला दोघेही तिथेच हसू लागतात. इकडे इंद्रा बोलतो की हे बघ राणी, चल आपण बुवांना हॉस्पिटलला नेऊयात. तर आता राणी आणि इंद्रा दोघेही जण एकमेकांच्या खांद्यावर बुवांचे हात धरतात आणि त्यांना हळूहळू चालवत नेतात. तर आता ही अवस्था विक्रांत पाहतो आणि त्याला हसू येतं की यांची काय अवस्था झाली आहे. तर त्यानंतर आता इथे
इंद्रा जो आहे तो बोलतो की आबा तुम्ही आईची आणि राणीच्या आईची काळजी घ्या, आम्ही जातोय हॉस्पिटलला, असं म्हणत ते तिघेजण तिथून निघालेले असतात. आणि त्याच नंतर आता इथे उर्मिला बोलते की आबा तुमच्या मुलाने तुमची तरी एवढी काळजी घेतली होती का हो, जेवढी या चाळीतल्या लोकांची घेतोय. तर त्यानंतर असं बोलून उर्मिला तिथून निघून जाते आणि आबांवरती हसते. त्याच नंतर आता इथे आबा बोलतात की चला राणीची आई, चला तुम्ही आत या, असं म्हणत आता राणीची आई मालती आणि तिघेही जण आता तिकडे आतमध्ये जातात. तर आता त्यानंतर इकडे आता राणी, बुवा आणि इंद्रा तिघेही जण चाललेले असतात आणि आता ते गेटपर्यंत म्हणजे गेटच्या अगदी बाहेर यायलाच लागलेले असतात. तेवढ्यातच आता बुवा जे आहे ते थांबतात आणि त्यानंतर इंद्रा आणि राणीला वाटतं की काय झालं असेल, का थांबले असतील हे. तर ते दोघेही जण चकित होतात आणि पाहू लागतात. त्यावेळी आता इथे बुवा त्यांच्याकडे पाहून हसू लागतात आणि त्यानंतर इंदिरा राणीला कळतंय की आता ते किती छान ॲक्टिंग करतात. त्यानंतर आता बुवा विचारतात की मला सांगा जावई बापू, कशी वाटली माझी ॲक्टिंग. तर आता इंदिरा ही ॲक्टिंग पाहून खरंच त्याला खूप भारी वाटतं की बुवांनी अगदी हुबेहूब नाटक केले, जसं की आजारी पडलेत, अगदी हुबेहूब. तर आता इथे इंदिरा बोलतो की तुम्हाला तर ऑक्सर दिला पाहिजे. तर त्यानंतर बुवा बोलतात की काय जावई बापू, हे पहा आत्तापर्यंत तुम्ही आमच्यासाठी खूप काही केले आणि माझी वेळ होती, मी आता तुमच्यासाठी काही करण्याची, इथून पुढे तुम्ही जे सांगाल ते मी करेल, असं बुवा इंद्राला म्हणू लागतात. तर त्यानंतर इंद्रा आणि राणी दोघेही जण बुवांकडे पाहून हसू लागतात, कारण खरंच त्यांनी अतिशय छान ॲक्टिंग इथे केलेली असते. त्यानंतर आता इथे बुवा दोघांनाही हसताना पाहतात आणि इकडे राणी बोलते की बुवा तुम्ही तर अशी ॲक्टिंग केली ना, मला तर घाबरूनच टाकलं, असं वाटलं काही वेळापूर्वी हे खरंच आहे की काय. तर त्यानंतर आता इंद्रा बोलतो की चला आता आपल्याला इथून निघायला हवं. तर आता इथे बुवा बोलतात की आणि तुम्ही ही छानच ॲक्टिंग केली ना. तर त्यावेळी इंद्रा आणि राणी बोलतात की आमची ॲक्टिंग तर उद्या आहे, आज नाही. उद्या मज्जा येणार आहे खरं तर. बघूयात काय होते. खरं म्हणजे विक्रांतला कळते का की आम्ही ॲक्टिंग करतोय की नाही, तो आम्हाला सुट्टी देईल की नाही. तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी इंद्रा आणि राणी दोघेही जण विक्रांतकडे आलेले असतात, कारण त्यांना 1 दिवसाची सुट्टी हवी असते आणि विक्रांतला न विचारल्याशिवाय ते जाऊ शकत नसतात. त्यानंतर आता इथे इंद्रा आणि राणी दोघेही जण त्याच्यासमोर उभे असतात, पण काहीच बोलत नाही. त्यावेळी विक्रांत बोलतो की आता बोलणार आहेत का, इथे असं माझं तोंड पाहत का उभे आहात. तर त्यावेळी आता इथे राणी बोलू लागते की सर, आम्हाला ना 1 दिवसाची सुट्टी हवी आहे. माझ्या बुवांना हॉस्पिटलला न्यायचं आहे आणि त्यांना ॲडमिट करायचं आहे. तर त्यावेळी आता इथे विक्रांत बोलतो की काय, बुवांना ॲडमिट करायचं आहे. तर त्यावेळी राणी बोलते की हो, त्यासाठीच आम्हाला तिथे जायचं आहे. तर त्यानंतर आता इथे विक्रांत जो आहे तो बोलतो की नाही, तुम्हाला सुट्टी मिळूच शकत नाही. तर त्यावेळी राणी बोलते की विक्रांत सर, हे पहा बुवांची अवस्था खूप वाईट आहे, प्लीज आम्हाला 1 दिवसाची सुट्टी द्या, इथून पुढे आम्ही कधीही सुट्टी मागणार नाही आणि आम्ही जास्तीचे कामं करू. तर त्यानंतर विक्रांत बोलतो की नाही, एकदा सांगितलेलं कळत नाही का, तुम्हाला सुट्टी मिळणार नाही. तर आता हे ऐकून उर्मिलाला हसू येतं आणि त्यावेळी आता इथे इंद्रा बोलतो की हे बघ विक्रांत, आम्ही खूप सिरियस आहोत आणि तिकडे एखाद्याच्या जीवाचा प्रश्न आहे आणि तू हे असं काय बोलतोयस. हे बघ, आम्ही तुझ्याकडे रिक्वेस्ट करतोय की आम्हाला सुट्टी हवी आहे. तर त्यावेळी आता विक्रांत उठतो आणि बोलतो की इंद्रा, तू माझ्याकडे रिक्वेस्ट करतोय. तर त्यानंतर विक्रांत जो आहे तो बोलू लागतो की चल, तुला बुवांसाठी सुट्टी लागते ना, तर ठीक आहे, देतोय मी तुला सुट्टी. पण एक काम करायचं, तुम्ही गेल्यानंतर घरातील कामे कोण करणार. तर त्यावेळी आता इथे विक्रांत जो आहे तो बोलतो की घरातील कामे तुझ्या आईला आणि आबांना करावी लागतील. तर त्यानंतर आता इथे मला तिला खूप प्रश्न पडतो की एवढी कामं मी कशी करू. त्यानंतर ती तरीही गप्प असते आणि इकडे इंद्राला वाटतं की आता आम्ही दोघे नाहीत म्हटल्यानंतर हे आपल्या आईकडून आणि आबांकडून खूप कामे करून घेतील. तर आता इंद्रा बोलतो की हे बघ विक्रांत, आम्ही फक्त 1 दिवसासाठी चाललो आहेत आणि आम्ही चाललो आहे आणि आल्यानंतर आम्ही जास्तीचे कामं करूत ना, पण तू आई आणि आबांना जास्तीचे कामं नको देऊस प्लीज. तर त्यावेळी आता इथे राणी बोलते की हे पहा विक्रांत सर, मी तुमच्या पाया पडते, पण प्लीज आम्हाला जाऊ द्यात, आम्ही आल्यानंतर खूप कामं करू. तर त्यावेळी आता विक्रांत जो आहे तो राणीकडे पाहतो आणि बोलतो की ठीक आहे. तिने हात जोडलेत
तर मी सांगतो की तुम्हाला सुट्टी दिली. तर त्यावेळी उर्मिला उठते आणि बोलते की विक्रांत, तू हे काय बोलतोयस? अरे तू त्यांना सुट्टी का देतोयस? तर त्यावेळी विक्रांत बोलतो की अरे जरा माणुसकी दाखव ना. बघ तिने माझ्यासमोर हात जोडलेत, मग मी तिला 1 दिवसाची सुट्टी देऊ शकत नाही का? तर त्यावेळी आता इथे राणीला वाटतं की अरे हां, आता आपल्याला सुट्टी मिळाली आहे, आपलं काम झालं आहे. पण विक्रांत एवढ्यात थांबत नाही. विक्रांत बोलतो की पण आता माझी एक अट आहे. हे बघ, तुम्ही तिकडे गेल्यानंतर इथली घरातली सगळी कामं तुझ्या आईला आणि आबांना करावी लागणार आणि त्यांना जे सांगेल ते करावं लागेल. त्यामुळे तू ठरव की तुला काय करायचं आहे. तुला राणीच्या बुवांसाठी तिकडे जायचं आहे की तुझ्या आईबाबांना इथे राबवायचं आहे, ते तो तुझा प्रश्न राहिला. तर त्यावेळी आता इथे विक्रांत जो आहे तो बोलतो की तुम्हाला चालणार आहे का जास्तीची कामं करायला? तर आता आबा बोलतात की ठीक आहे, आम्हाला चालणार आहे. तर आता विक्रांत मालतीला देखील विचारतो आणि मालती ही मान हलवते. तर त्यानंतर आता इथे इंद्राला वाईट वाटतं की माझ्यामुळे की आई आणि आबांना या वयात एवढं काम करावं लागणार आहे. पण तरी देखील तो बोलतो की काही नाही, काही दिवस आता आम्ही एकदा गेलो की आम्ही पुरावे शोधूनच काढणार आणि एकदाचा हा खेळ संपूनच टाकू. तर त्यानंतर राणी बोलते की आता काय करायचं आहे ना ते करून घ्या, पण काहीही झालं तरी आम्ही पुरावे शोधून आणणारच, त्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. तर त्यानंतर इकडे ही उर्मिला रागारागात वरती निघून आलेली आहे. रागारागात तिने कसले तरी पेपर्स देखील फाडलेले असते. तिला वाटतं की माझं विक्रांतने ऐकलं नाही, त्या नोकरांना सुट्टी द्यायलाच नको होती, त्यांना आणखीन तळमळायला हवं होतं, त्यांना तसंच उभं करायला हवं होतं आणि हे तिला पाहायचं असतं आणि ते पाहून तिला त्यातून आनंद घ्यायचा असतो. तर त्यावेळी आता विक्रांत रूममध्ये येतो आणि बोलतो की उर्मिला हे सगळं काय आहे? तर त्यावेळी उर्मिला बोलते की तू ठरवलं आहेस ना, माझं काही ऐकायचंच नाही. का असं वागतोयस तू? मला सांग ना, तू त्यांना सुट्टी का दिली? हे बघ, त्यांच्याकडून काम करून घ्यायचं आहे, त्यांना अशी सुट्टी का दिली तू एवढ्या लवकर? मला सांग, तिथेच तळमळायला लावायचं होतं ना त्यांना, मला पाहायचं होतं त्यांना रडताना. तर त्यावेळी विक्रांत बोलतो की हे बघ उर्मिला, त्याच्या मागे सुद्धा माझा एक प्लॅन आहे आणि म्हणूनच मी त्यांना सुट्टी दिली. तर त्यावेळी उर्मिला बोलते की तुझा प्लॅन म्हणजे नक्की तू काय करणार आहेस? तू त्यांना सुट्टी देऊन तुझा का फायदा होणार आहे? तर आता त्यावेळी आता इथे विक्रांत जो आहे तो बोलतो की हे बघ उर्मिला, मागच्या वेळी माझी डील कॅन्सल कुणामुळे झाली होती? तर आता उर्मिला बोलते की त्या राणीमुळे आणि इंद्रामुळे. तर आता विक्रांत बोलतो की बरोबर आहे. मग आता मला सांग, जर तेच इथे नसतील तर आपली डील पूर्ण होईल आणि ती फॅक्टरी विकली जाईल. ज्या दिवशी ते सुट्टीवर असतील त्याच दिवशी मी फॅक्टरी विकून टाकेल. तर आता इथे विक्रांत जो आहे तो बोलतो की सांग कसा वाटला माझा प्लॅन? असं म्हटल्यानंतर आता उर्मिलाच्या चेहऱ्यावर हसू येतं. तिला वाटतं की बरोबर आहे, जर इंद्रा आणि राणी इथे असतील तर फॅक्टरी विकणं खूप कठीण होईल, नाहीतर मागच्या वेळेसारखं ते काहीही करून त्यांना पळवून लावतील. तर त्याचनंतर ही उर्मिला जी आहे ती या गोष्टीचा विचार करते. इकडे आता राणी आणि इंद्रा दोघेही जण तयार होऊन गावी निघालेले असतात, कारण त्यांना दादासाहेबांचा शोध लावायचा असतो आणि त्याच गावी निपालला ते चाललेले असतात. तर आता इथे रोडवरती येऊन थांबतात, पण त्यांना एकही गाडी मिळत नसते. तर आता इथे राणी बोलते की सर, आपल्याला अशाने कधी गाडी मिळेल आणि आपण कधी पोहोचतो? तर त्यावेळी इंद्रा बोलतो की थांब, आणखीन पाहूयात आपण गाडी मिळते की नाही, मी बघतोय. असं म्हणत इंद्रा पुढे येतो आणि गाडी थांबवण्यासाठी हात वर करत असतो. पण इंद्राचं कुणीही ऐकत नाही, कुणीही गाडी थांबवत नाही. तर त्याचनंतर इंद्रा पुढे राणीकडे येतो आणि बोलतो की राणी, कुणी गाडी थांबवतच नाहीये, मला तर कळत नाही की आता आपण कसं जाणार? तर त्यावेळी राणी बोलते की सर, तुम्ही एक काम करा, तुम्ही इथे थांबा, मी बघते त्यांना आवाज देऊन की गाडी थांबते की नाही. तर आता इंद्रा म्हणत असतो की मी एवढं बोलून, मी एवढं हात करून गाडी थांबत नाहीये आणि गाडी तुला कशी थांबल? तर आता राणी बोलते की ठीक आहे, तुम्ही इथे थांबा, मी बघते काय करायचं ते. तर आता राणी जी आहे ती ओढणी बांधते आणि पुढे येऊन हात वारे करू लागते की गाडी थांबवा प्लीज. तर असं बोलल्यानंतर आता इथे एक पिकअप चाललेला असतो आणि त्यातला ड्रायव्हर राणीकडे पाहत असतो. गाडी पुढे जाते आणि तो ड्रायव्हर राणीला पाहून गाडी थांबवतो आणि त्याचनंतर राणी इंद्राकडे वळून पाहते आणि खुणावते की पहा, गाडी थांबली आहे. तर इंद्राही शॉक होतो की ही पुढे आली, खरंच गाडी थांबली. तर त्यानंतर आता तो ड्रायव्हर पाठीमागे गाडी घेतो आणि राणीला बोलतो की चला. तर त्यानंतर राणी बोलते की चला सर, आपण जाऊयात.
तर आता इंद्रा जो आहे तो पाहतो की ही गाडी एवढ्या लवकर कशी थांबली आणि त्याच नंतर पुढे जाऊन ती मागे आली याचा तो विचार करतो आणि त्या माणसाची नजर पाहतो की तो माणूस फक्त राणीकडे पाहत असतो आणि त्याची नजर जी आहे ती अगदी वाईट असते. त्याला ती नजर लगेच कळते, पण राणी त्याच्याकडे अजिबात पाहत नाही, त्यामुळे तिला जास्त काही कळत नाही. राणीचं म्हणणं फक्त एकच असतं की सर चला, आपल्याला उशीर होते, आपल्याला पुढे जाऊन पण शोधायला वेळ लागेल. पण इंद्रा म्हणत असतो की नाही, मी या गाडीतून जाणार नाही राणी, आपण दुसऱ्या गाडीतून जाऊयात. तर राणी ऐकत नसते. तर त्यावेळी राणी बोलते की हे पा सर, आपल्याला उशीर होतोय, चला, तुम्ही ऐकत का नाही आहे माझं. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की तू काही जरी म्हटली ना तरीही मी या गाडीत येणार नाही, चल तूही माझ्याबरोबर यायचेस. तर राणी म्हणते की नाही सर, मी आता याच गाडीत जाणार, असं म्हणत राणी त्या गाडीमध्ये बसते. तर आता त्यावेळी इंद्रा बोलतो की अरे, तर आता राणी त्या गाडीमध्ये बसून जाते. ड्रायव्हर लगेचच गाडी चालू करतो. त्याच्या तर मनासारखंच झालेलं असतं की इंद्रा जो आहे तो आलेला नाही आहे. तर त्यावेळी तो माणूस विचारू लागतो की तो मुलगा होता तुमच्याबरोबर, तो तो आला नाही का. तर त्यावेळी राणी बोलते की नाही, ते येतील मागणं. तर असं म्हणत आता इथे हा जो माणूस आहे तो बोलतो की बरंच झालं, दोघांच्या मध्ये तिसरा नको होता. तर त्यानंतर आता राणीला त्याचं बोलणं जरा खटकतं. तो माणूस तिला तिचं नाव विचारतो. तर आता ती बोलते की राणी, आणि तो माणूस स्वतः राणीला त्याचं नाव सांगू लागतो की माझं नाव दिलीप. तर त्यावेळी तो बोलतो की म्हणजे तू दिलाची राणी का. तर आता राणी काहीच बोलत नाही. तर त्याचे इशारे, त्याची नजर, सगळं काही राणीला जाणवू लागतं की तो फ्लर्ट तिच्यासोबत करत आहे हे तिला दिसताच राणी बोलते की हे पहा दादा, तुम्ही माझ्याशी असं बोलू शकत नाही. तो पुढे जाऊन लगेचच गाडी थांबवतो आणि राणीचा हात पकडतो. राणी बोलते की तुम्ही इथे गाडी का थांबवली आहे. तर त्यावेळी तो बोलतो की एवढी सुंदर मुलगी असतानाच मी गाडी पुढे नेईन असं तुला वाटतं का, असं म्हणत आता तो तिच्याशी जबरदस्ती करू लागतो. तर मित्रांनो, पुढील भागात राणी आणि इंद्रा दादासाहेब जिथे अगोदर नेपाळमध्ये राहत होते तिथे पोहोचले आहेत आणि त्यांचा फोटो दाखवून इथे चौकशी देखील सुरू केलेली आहे. तर आता तिथे जाताच त्यांना कळतं की हा माणूस कोण आहे आणि कुठे राहतोय आणि त्याची बायको कोण आहे. तर त्यावेळी तो माणूस बोलतो की हे पहा, कुठेही जा पण याच्या बायकोकडे जाऊ नका, खूप डेंजर आहे ती बायको त्याची. तर आता राणी बोलते की हो का. तर राणी आणि इंद्रा दोघेही जण त्या बाईचा ॲड्रेस विचारतात. तर त्यावेळी ते तिथे सांगतात आणि इंद्रा आणि राणी दोघेही जण त्या बाईकडे जातात. तर आता उद्याच्या भागात राणी आणि इंद्राला चांगलाच मोठा पुरावा मिळणार आहे. तर पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.